नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. बहुधा उद्या जो 15 ऑगस्टचा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सवी आपलं जे वर्ष आहे ते साजरं होत असताना बिन खात्याच्या मंत्र्यांनी झेंडावंदन केलं असा मेसेज जाऊ नये म्हणून काही मिनिटापूर्वीच महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळाचं जे खातेवाटप आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि यातून स्पष्ट झालं की महाराष्ट्राची हे जर सरकार विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबर घेणार नसेल, म्हणजे 6 महिने आधी घेणार नसेल, तर पुढच्या 2.5 वर्षाचा महाराष्ट्राचा सर्वसाधारण चेहरा काय असेल, कारण आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित आहे. पण भारतीय जनता पार्टीकडे कुठली महत्त्वाची खाती आहेत आणि शिंदे गटाकडे कुठली खाती आहेत, विशेषतः मनावरती दगड ठेवून जर शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं तर मग भारतीय जनता पार्टीला काय मिळणार आहे, ही जी उत्सुकता होती ते आता स्पष्ट झालं आहे. राज्यपालांच्या सहीनी या मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर जनसंपर्क विभागानं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आजचं जे खातेवाटप आहे ते जाहीर केलं. आणि त्यातून स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जी एक प्रकारची अस्वस्थता होती ती अस्वस्थता कमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला आहे. मी त्यासोबतच श्री अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून जे बजेट महाराष्ट्रासमोर मांडलं होतं त्या बजेटनुसार कुठल्या विभागाला किती निधी आहे आणि त्यानुसार साधारणपणे कुठल्या विभागाला, भारतीय जनता पार्टीकडे असलेल्या किती विभागाला कशा पद्धतीचा निधी जाईल हेही आपल्याला स्पष्ट करेन. आपल्याला आठवत असेल तर अतिशय महत्त्वाची खाती जेव्हा एखाद्या पक्षाकडे असतात तेव्हा तो पक्ष वाढीसाठी, प्रतिमा संवर्धनासाठी कसा उपयोग करतो याची 2-3 उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर लगेच येतील. ती म्हणजे श्री आर पाटील यांनी ग्रामविकासासारखं तुलनेनं चर्चेत नसलेलं महत्त्वाचं खातं सुद्धा खूप चर्चेत आणलं होतं. पण आधी आपण बघूया की महाराष्ट्राचे आत्ताचं जे खाते वाटप झालेलं आहे ते कसं आहे. तर मुख्यमंत्र्याकडं ज्याला आपण जनरल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये सगळ्या विभागातल्या बदल्या असतात, महत्त्वाच्या फाईल्स असतात, तर ते सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विकास खातं. श्री उद्धव ठाकरे असे एकमेव मुख्यमंत्री होते की ज्यांच्याकडे नगर विकासासारखं महत्त्वाचं खातं नव्हतं. त्यांनी स्वतःच बोलताना असं सांगितलं होतं की मला झंझट नको होतं, कारण नगर विकास खात्यामध्ये पैसा असतो हे सत्य आहे. आणि अर्थात धोरण म्हणून सुद्धा नगर विकास खात्याला या राज्याचं धोरण ठरवण्यासाठी एक महत्त्वाचं काम करावं लागतं. FSI वाढवण्यापासून ते इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगपर्यंत ती सगळी महत्त्वाच्या गोष्टी ह्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून होत असतात. सो मुख्यमंत्र्याकडं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सामान्य प्रशासन विभाग, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, संपूर्ण लॅडरमध्ये जर तुम्ही बघितलं की महाराष्ट्रामध्ये कुठल्या महत्त्वाची खाती त्यांचा क्रम काय असतो असं जर आपण पाहिलं तर सर्वात शेवटचा क्रम हा माहिती आणि तंत्रज्ञान आणि माहिती आणि जनसंपर्क अशा खात्याचा येतो. त्यातल्या त्यात माहिती आणि जनसंपर्क. पण आपण पाहिलेलं आहे की श्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असल्यापासून या खात्याचं महत्त्व हे त्यांनी ओळखलं होतं, आधीच्याही मुख्यमंत्र्यांनी ओळखलं होतं. आणि माहिती आणि जनसंपर्क हे खातं मुख्यमंत्र्याकडंच आहे. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सार्वजनिक प्रकल्प ज्याचे ते यापूर्वी पण मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तो असा जो MMRDAचा जो भाग आहे तो त्यांच्याकडेच राहिलेला आहे. परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ, तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग हे मुख्यमंत्र्याकडे आहेत. म्हणजे जर भविष्यामध्ये पुढा शिंदे गटाच्या काही सदस्यांना मंत्री होण्याची संधी मिळाली तर यातली काही महत्त्वाची खाती ही त्यांच्याकडे जाऊ शकतात. मृद व जलसंधारणचं वाटप झालेलं नाही. मृद व जलसंधारण हे खातंही महत्त्वाचं आहे. मदत व पुनर्वसन हे तसं महसूल विभागाला जोडलेलं खातं असतं पण तेही मुख्यमंत्र्याकडेच आहे. परिवहन हे एक स्वतंत्र खातं आहे, हे खातंही मुख्यमंत्र्याकडं आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल म्हणजे हे दीपक केसरकर यांच्याकडे जाईल अशी चर्चा होती पण ते त्यांच्याकडेच राहिलंय. अब्दुल सत्तार यांच्याकडं अल्पसंख्याक व औकाफ हे खातं जाईल असं वाटत होतं पण तेही मुख्यमंत्र्याकडे आहे. पण आता उपमुख्यमंत्र्याकडं म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न केल्याचं कॉम्पेन्सेशन हे त्यांना मंत्रिमंडळाच्या खाते वाटपामध्ये दिलं जाईल. हा एक मेसेज महाराष्ट्राला दिला जाईल की स्टील ही इज द नंबर 1 लीडर अमॉंग ऑल BJP लीडर्स इन महाराष्ट्र. तो स्पष्ट संदेश भारतीय जनता पार्टीच्या सेंट्रल लीडरशिपनं दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तुर्तास. कारण पुढे आणखी काही मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला
तर यातली काही खाती इकडे तिकडे जाऊ शकतात. पण अतिशय 2 महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेले, जे पूर्वी ते मुख्यमंत्री असताना जे गृह खातं त्यांच्याकडे होतं आणि त्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनावरती आणि आपल्या सहकार्यावरती सुद्धा एक जरब बसवली होती असं म्हणतात. ते गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वित्त आणि नियोजन, म्हणजे ज्याला आपण लेफ्ट आणि राईट असं आपण म्हणूया, महाराष्ट्र मंत्रिमंडळातली जे लेफ्ट आणि राईट अशी 2 महत्त्वाची खाती आहेत, ती दोन्हीही खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेली आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांचा या खाते वाटपामध्ये असलेला वर्चस्मा लगोलग दिसून आलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन शिवाय विधी व न्याय, जे अर्थातच गृह विभागाशी संलग्न असणं अधिक चांगलं असतं, जलसंपदा सारखं महत्त्वाचं खातं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तुर्तास ठेवण्यात आलेलं आहे. गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्टाचार इतकी महत्त्वाची खाती तुर्तास तरी आपल्याला असं दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. म्हणजे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह अतिशय महत्त्वाचं, वित्त अतिशय महत्त्वाचं, ऊर्जा अतिशय महत्त्वाचं, गृहनिर्माण अतिशय महत्त्वाचं आणि यासह जलसंपदा, इतकी 5 महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. आणि मग बाकीच्या मंत्र्यांचं जे खाते वाटप आहे तेही आपण बघू. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं क्रमांक 3चं जे महत्त्वाचं खातं असतं, महसूल, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या महसुली घडामोडी, मग त्याच्यात तुमच्या वाळूच्या ठेक्यापासून ते महसुलाच्या संदर्भातलं कुठलंही महत्त्वाचं धोरण ठरवणं असेल किंवा मदत पुनर्वसनाच्या दृष्टीनं काही निर्णय घेणं असेल तर ते महत्त्वाचं महसूल जे खातं आहे ते महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. तुलनेनं तसं दुय्यम मानलं गेलेलं पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास अशा 2 खात्याचा भार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. सुधीर मुनगंटीवार हे कधी काळी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री पण राहिलेले आहेत, पण त्यांनी बहुधा मागच्या काळामध्ये 50 कोटी वृक्ष लागवड वगैरे जो काही कार्यक्रम त्यांनी केला त्याच्या यशस्वीतेबद्दल पण खूप चर्चा झाली. सो सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं माझ्या मते जे महत्त्वाचं खातं जायला हवं होतं, कदाचित त्यांना अधिक महत्त्वाच्या खात्याची अपेक्षा असेल, पण आत्ताचं खाते वाटप आपण सांगतोय ते वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय असं सुधीर मुनगंटीवार यांच्या एकूण कॅलिबरच्या दृष्टीनं ते वेगळा विचार करत असले तरी पार्टी हायकमांडनी त्यांच्याकडं आत्ता जे महत्त्वाचं खातं दिलेलं आहे ते वन म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट खातं दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे मागच्या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळाची बरीच चर्चा झाली होती. मधल्याच काही बातम्या आल्या की पार्टी हायकमांडनी त्यांना यावेळेला सांगितलेलं आहे, त्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या काही मंत्र्यांना सांगितलेलं आहे की मागच्या वेळेला ज्या गोष्टी झाल्या त्या टाळा आणि त्या टाळून तुम्ही अधिक चांगला लोकाभिमुख कारभार करा. मला इथून कुठेही कुण्याही मंत्र्याविषयी तुर्तास ज्यांना खातं मिळालं त्यांना इंडिकेट करायचं नाहीये, पण चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण, आपल्याला माहिती आहे की ते पदवीधर मतदारसंघातनं 1995 सालापासनं पुणे पदवीधर मतदारसंघातनं ते आमदार होत आलेले आहेत. आत्ता ते विधानसभेवरती कोथरूड मतदारसंघाचं जरी प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांचा मूळचा जो पिंड आहे तो बहुधा पार्टी हायकमांडनी लक्षात घेतलेला आहे. उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य असं खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. पहिल्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या 3 मंत्र्यामध्ये माझ्या लेकी सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं आहे. बहुधा पक्षात आलेल्यांचा सुद्धा जो सन्मान करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे त्यात त्यांना अधिक चांगलं पद देणं, कारण नारायण राणे यांना केंद्रामध्ये जे पद दिलं गेलं तेव्हाही ती चर्चा होती की ते पद तेवढं फार महत्त्वाचं पद नाही आहे नारायण राणे यांच्याकडे, पण इथे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल सारखं खातं आलंय. सुधीर मुनगंटीवार यांना वन खातं, चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण खातं मिळालेलं आहे. डॉक्टर विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास विभागाचा कारभार देण्यात आलेला आहे. बहुधा त्यासाठीच त्यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झालेली होती, त्यांचा समावेश करण्यात आलेला. गिरीश महाजन की जे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात आणि त्यांच्याकडे मात्र आपण बघतोय की ग्रामविकास, पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण अशी जवळपास 3 महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देवेंद्र फडणवीस हे किती पॉवरफुल भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये किती मान सन्मान आहे हे पुन्हा पुन्हा दिसून आले. त्यांच्या स्वतःकडे असलेली 5 महत्त्वाची पॉवरफुल खाती आणि आता गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण अशी महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहेत. त्यातल्या त्यात मी श्री आर पाटील यांचा जो उल्लेख केला
की आर पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळामध्ये पोहोचली. त्यांचं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि त्यातून आर पाटील यांचं जे महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व फुललं, तो अशा महत्त्वाच्या खात्याचा ग्रामविकास आणि पंचायती राजचा मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर ग्रामविकास हे खातं पंकजा मुंडे यांच्याकडे होतं. ग्रामविकासमधून जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या थेट ग्रामविकासच्या अंतर्गत येतात. म्हणजे आत्ता आरक्षणाचा मुद्दा सुद्धा ओबीसी आरक्षणाचा जो तिढा तयार झालेला होता तो बहुसंख्य लोकांच्या लक्षात आलं नव्हतं की हा ग्रामविकास विभागाशी निगडीत असतो. शिक्षकांच्या बदल्यापासून ते ओबीसीच्या आरक्षणापर्यंत किंवा ग्राम पातळीवरती असलेली जी किंवा महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत असलेलं कृषी विभाग, जिल्हा परिषदेला जोडलेलं शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि तत्सम महत्त्वाची खाती विभाग हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येत असतात आणि त्याच विभागाचा कारभार हा गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. आता शिंदे गटाच्या खात्यांचा आपण विचार करूया, कारण आता इथे पहिलं नाव जे आलेलं आहे बहुतेक हे क्रमवारीनुसार जसा शपथविधी झाला तशा पद्धतीनंच क्रमवारीनुसार हे खाते वाटप झालेलं आहे. मागच्या वेळेला गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते, त्यांना याही वेळेला त्याच खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे. दादा भुसे यांच्याकडे तुम्हाला आठवत असेल तर कृषी विभागाचा कारभार होता, पण यावेळेला मात्र त्यांना तुलनेनं अतिशय दुय्यम असं बंदरे व खनिकर्म असं खातं देण्यात आलेलं आहे. संजय राठोड यांना तर म्हणजे संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातल्या सहभागावरूनच वादंग सुरू झालेले ते अजूनही शमलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या एक नेत्या चित्रा वाघ यांनी माझा संघर्ष चालूच राहील अशी भूमिका घेतली आहे. त्याच्यावरती संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिलं. पण मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मात्र FDA अन्न व औषध प्रशासन जे मागच्या वेळेला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये या विभागाचं काम महत्त्वाचं होतं, पण जर तुम्ही लॅडर वाईज बघाल तर लॅडरमध्ये या खात्याला फारसं महत्त्व नसतं. पण तरीही ज्या वेळेला म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर विलासराव देशमुख यांचं निधन झाल्यानंतर दीर्घकाळ लातूरला मंत्रिपद मिळालं नव्हतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये पुन्हा शेवटच्या 2.5 वर्षामध्ये की 1.5 वर्षामध्ये लातूरला जी मंत्रिपदाची संधी मिळाली त्यावेळेला श्री अमित देशमुख यांना याच खात्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचा चार्ज देण्यात आलेला होता. सुरेश खाडे हे भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते, त्यांच्याकडे पुन्हा एक महत्त्वाचं खातं गेलेलं आहे कामगार, की जे पूर्वी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे खातं होतं. ते खातं जे आहे ते सुरेश खाडे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. संदीपान भुमरे यांना मागच्याच त्यांच्या खात्याचा काम करण्याचा जो अनुभव होता तो बहुधा लक्षात घेतला. त्यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन. उदय सामंत यांची मात्र मी असं म्हणेन की त्यांची बढती झालेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण हे उदय सामंत यांचं खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेलंय. मागच्या वेळेला अनिल सुभाष देसाई ज्या खात्याचे मंत्री होते म्हणजे आधीच्या सरकारमध्ये जे मंत्रीपद सुभाष देसाई यांच्याकडे होतं ते महत्त्वाचं उद्योग हे खातं म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या MIDC त्या MIDCशी निगडीत असलेली धोरणं महाराष्ट्र राज्याचं उद्योग धोरण जे ठरवण्याचं काम जे खातं करतं ते उदय सामंत यांच्याकडे दिलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हे तानाजी सावंत यांच्याकडे दिलेलं खातं आहे. म्हणजे मागच्या वेळेला या खात्यानं म्हणजे राजेश टोपे यांनी या खात्याच्या माध्यमातून आपला एक स्वतःचा प्रभाव निर्माण केलेला होता. तानाजी सावंत यांच्याकडे या खात्याचा कारभार सोपवण्यात आलेला आहे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. रवींद्र चव्हाण की जे ठाण्यामधनं ज्यांना संधी मिळालेली आहे त्यांच्याकडं, कारण यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आलं ते सरकार आणण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांची एक मोठी भूमिका होती आणि त्याचं फळ त्यांना मिळालेलं असं दिसतंय. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. आणि या खात्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून आले की देवेंद्र फडणवीस यांचा या संपूर्ण खाते वाटपामध्ये जो वर चष्मा आहे तो दिसतोय. अब्दुल सत्तार हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत. अब्दुल सत्तार यांना दादा भुसे यांच्या खात्याची संधी मिळालेली आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार, त्यांच्याकडं कृषी हे खातं देण्यात आलेलं आहे. जे खातं सतत यानं त्या कारणामुळे चर्चेत असतं ते शालेय शिक्षण व मराठी भाषा हे खातं दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यांना पर्यावरण खातं मिळेल असं वाटलं होतं, पण त्यांनी ज्या पद्धतीची संयत भूमिका या शिंदे गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर त्या गटाची जी भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली त्याचं बहुधा एक कारण असावं की त्यांना या खात्याचा कारभार सोपवण्यात आलेला आहे. त्यांच्याकडं शालेय शिक्षण व मराठी भाषा या खात्याचा कारभार आहे. अतुल सावे
की जे औरंगाबादमधनं भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातनं झालेले मंत्री आहेत त्यांच्याकडे सहकारसारखं महत्त्वाचं खाते देण्यात आलं आहे. शंभूराज देसाई की जे पूर्वी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री होते त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, आणि मंगल प्रभात लोढा की जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांना आता नुकतंच हटवलं गेलेलं आहे, तिथे आशिष शेलार यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांना पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला बालविकास अशा खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे. सिंगल लाईन या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष दिल्यानंतर असं लक्षात येतं की शिंदे गटाला तुलनेनं अतिशय दुय्यम अशी खाती मिळालेली आहेत. 2 महत्त्वाची खाती, इनफॅक्ट 3 महत्त्वाची खाती त्यांच्याकडे जरूर आहेत. 4 कोणी म्हणेल त्याच्यामध्ये शालेय शिक्षण, आरोग्य ही अशी खाती आहेत की जी थेट लोकांमध्ये असतात. त्याचं परसेप्शन गव्हर्नमेंटचं, सरकारची जी प्रतिमा म्हणून असते त्या प्रतिमेचं महत्त्वाचं अंग या 2 खात्याकडे आपण म्हणून पाहिलं जाऊ शकतं. पण ज्याला सो कॉल्ड फार वेट असलेली, वजन असलेली जी खाती आहेत ती सगळीच्या सगळी खाती ही भारतीय जनता पार्टीकडे गेलेली आहेत. आणि बहुधा मुख्यमंत्री पद देत असताना एकनाथ शिंदे यांच्याशी जो करार झालेला आहे, जो कुणीही बाहेर आपल्याला सांगणार नाही, तो बहुधा असाच असावा की मुख्यमंत्री यांच्याकडं एक महत्त्वाचं पद आल्यानंतर, म्हणजे श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडं उर्वरित सर्व महत्त्वाची खाती जातील. 1995चा पण फॉर्म्युला बघा, किंवा मी तर असं म्हणेन की हे सरळ सरळ एक्सक्लुडिंग मुख्यमंत्री पद, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या तेव्हाच्या गटाला जशा पद्धतीची खाती होती अगदी तशीच खाती, किंबहुना त्यापेक्षा अजून थोडीशी कमी खाती ही दिलेली आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की शिंदे गटाकडं मुख्यमंत्री पद आहे आणि मुख्यमंत्री हा सर्व मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. त्यामुळं मुख्यमंत्री पद आणि तुलनेनं दुय्यम खाती, पण उपमुख्यमंत्री पद जे की मुख्यमंत्री पदाच्या तुलनेत दुय्यम आहे तसं, पण भारतीय जनता पार्टीकडं अतिशय महत्त्वाची खाती, अशा पद्धतीचं हे मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालेलं आहे असं दिसतं आहे. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण वरचष्मा आपल्याला या खाते वाटपामध्ये दिसतो आणि ऑब्व्हियस आहे ते, कारण देवेंद्र फडणवीस हे ज्यांची प्रशासनावरती पकड आहे, समज चांगली आहे, प्रशासन चांगल्या पद्धतीनं राबवतात. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कुणीही आजपर्यंत कुठल्याही स्वरूपाचे गैरकारभाराचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीत. केले असतील तरी मागच्या सरकारमध्ये सुद्धा, म्हणजे अगदी जलयुक्त शिवार सारख्या योजनेबद्दल सुद्धा सरकारने SIT स्थापन केली, पण त्या SITला सुद्धा फारसं काही हाती लागलेलं नव्हतं. मी असं म्हणू शकतो की या खाते वाटपावरती भारतीय जनता पार्टीचा असलेला प्रभाव बघता त्यांना असं म्हणायला बहुधा पुढे वाव राहणार नाही की आमच्याकडे मुख्यमंत्री पद नव्हतं म्हणून आम्हाला फारसा चांगला कारभार करता आला नाही. किंबहुना ही तशीच पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेकडं असेल तोपर्यंत, किंवा कदाचित पुढेही जोपर्यंत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेली शिवसेना ही त्या पातळीवरती शिवसेनेचं जे खंडन त्यांना अपेक्षित आहे, विखंडन अपेक्षित आहे, ते तसं झालेलं नाही. म्हणजे एकीकडे शिवसेनेतला असलेला जो घटक आहे तो घटक अधिकात अधिक शिंदे गटाकडे यावा यासाठी दिलेलं मुख्यमंत्री पद, महाराष्ट्राची एकूण सामाजिक स्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक प्रबळ असलेल्या जात घटकाची व्यक्ती, अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची रचना आणि महत्त्वाची खाती मात्र भारतीय जनता पार्टीकडं, अशा अर्थाची ही रचना दिसती आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ऑलमोस्ट महाराष्ट्र मंत्रिमंडळातला अर्धा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मी आता जर गृह विभागाकडं मागच्या वेळेला अजित पवार यांनी ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचा जो बजेट मांडलं, अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेचं जर आर्थिक तरतूद आपण बघितली तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्याची आर्थिक तरतूद आपण बघूया तर गृह विभागासाठी गतवर्षी म्हणजे या चालू आर्थिक वर्षामध्ये असलेली जी त्यांच्याकडे, म्हणजे आपण विभागनिहायच बघू, शालेय शिक्षण विभागाला 2,354 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीसकडे आत्ता असलेलं जलसंपदा हे जे खातं आहे ते त्यांच्या खात्याकडे सध्याचीच आर्थिक तरतूद आहे 13,252 कोटी रुपये, गृह विभागाकडे आहे 1,926 कोटी रुपये. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे आणि ऊर्जा विभागाकडे सध्या 9,926 कोटी रुपये. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्याकडेच आत्ताच, म्हणजे श्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार जवळपास 30,000 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद ही त्यांच्या खात्यासाठी ऑलरेडी झालेली आहे. 14,000 कोटी रुपयाचं नवं कर्ज हे नव्या इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगसाठी ऊर्जा विभाग घेणार आहे.
त्याही विभागाचा कारभार हा श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. नगर रचना हे जे खातं मुख्यमंत्री यांच्याकडे आहे त्याच्यासाठी 8,841 कोटी रुपयाची तरतूद ही यावेळेच्या चालू अर्थसंकल्पामध्ये आहे. परिवहन विभाग हा 3,003 कोटी रुपये या परिवहन विभागासाठी तरतूद होती. उच्च तंत्र शिक्षण विभाग जो श्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलाय त्या विभागाला सध्या 1,699 कोटी रुपयाची तरतूद आहे. महिला व बाल विकास या खात्याचं वाटप अद्याप झालेलं नाहीये. माझ्या माहितीनुसार महिला आणि बाल विकास हा जो विभाग आहे हा विभाग अद्यापही असं आहे की एकतर एकही महिला या या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकही महिला आमदाराला संधी मिळालेली नाहीये. पण आता असं दिसतं आहे की महिला आणि बालविकास जो आहे हा विभाग मुख्यमंत्र्याकडेच आहे आणि त्या विभागासाठी साधारणपणे 2,472 कोटी रुपयाची तरतूद आहे. बांधकाम विभाग जो देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय क्लोज मानले गेलेले आहेत त्यांच्याकडे गेलेला रवींद्र चव्हाण यांच्याकडे, अर्थात तो सार्वजनिक उपक्रम वगळून म्हणजे समृद्धी महामार्ग वगैरे सारखा उपक्रम वगळून त्या बांधकाम विभागासाठी 15,673 कोटी रुपयाची तरतूद आहे. आदिवासी विभाग जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत डॉक्टर विजयकुमार गावित, त्या आदिवासी विभागाला महत्त्व महाराष्ट्रामध्ये खूप जास्त असतं. त्या आदिवासी विभागासाठी 11,199 कोटी रुपयाची तरतूद आहे. सामाजिक न्याय विभागासाठी 2,876 कोटी रुपयाची तरतूद आहे. मला याच्यामध्ये हायलाइट्स जर कोणी तुम्ही मला विचाराल तर हायलाइट्स याच्यामध्ये मला महत्त्वाचे दिसतात ते म्हणजे दीपक केसरकर यांची महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग यासाठी केलेली निवड ही चांगली निवड आहे. एकतर ते त्यांचं वाचन चांगलं आहे असं दिसतंय, सारासार विचार करून बोलतात असं दिसतं आहे. आपल्याकडे सातत्यानं म्हणजे 15 वर्ष ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला राजेंद्र दर्डा, बाळासाहेब थोरात, आणखीन विदर्भातले एक शिक्षण मंत्री होते, या सगळ्यांच्या कारकिर्दीमध्ये शिक्षण खातं हे सतत चर्चेत राहिलेलं होतं. एक तर 10वीच्या परीक्षा, पुन्हा 12वीच्या परीक्षा, त्यानिमित्ताने होत असलेली आंदोलनं वगैरे. तर या पार्श्वभूमीवरती दीपक केसरकर यांना मिळालेलं खातं महत्त्वाचं आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडं जे कृषी खातं दिलेलं आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्यांचा जशा जशा प्रतिक्रिया येतील त्या आपण बघूया. पण कृषी हे सुद्धा महत्त्वाचं खातं आहे. विशेषतः केंद्र सरकारचं जे धोरण आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन हे दुप्पट करायचं त्यासाठीच्या अनेक योजना ह्या मधल्या काळामध्ये समन्वयाअभावी रखडलेल्या होत्या. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळं महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक योजना ह्या नीटपणे राबवल्या जात नव्हत्या. त्यात मग स्मार्ट असेल, पोखरा असेल, तर या योजनेला गती देण्याचं काम हे अब्दुल सत्तार यांना करावं लागेल. तानाजी सावंत यांना बहुधा आपण मंत्री होतोय याच्यातच फार आनंद होता, कारण मागच्या वेळेला त्यांचं मंत्रिपद ज्या कारणामुळं गेलं आणि ते खूप प्रयत्न करत होते की त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यावं. ही वॉज म्हणजे हे एकमेव असे आमदार होते की जे जाहीरपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतल्या तेव्हाच्या या वादावरती बोलत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपलं कसं नुकसान करणार आहे असं सांगत होते. त्यांच्याकडेही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण असं महत्त्वाचं खातं देण्यात आलेलं आहे. त्या अर्थात किती त्याच्यात छाप पाडतं खरं म्हणजे त्यांना उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण असं खातं मिळेल असं वाटत होतं, उच्च व तंत्र शिक्षण, पण त्याच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना मिळालेलं आहे. एक जी चर्चा असते ना की भारतीय जनता पार्टीमध्ये एक सुप्त संघर्ष आहे, तो भलेही फार कोणी उघड बोलत नाही पण तो एक आहे अशी चर्चा असते. आणि त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही लोकांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर काही मंडळी भारतीय जनता पार्टीमधली सुद्धा आनंदी झाली होती. अर्थात हे कोणीही बाहेर तुम्हाला म्हणणार नाही, असेल तरी तसं आहे की नाही याची सत्यता अशीच आहे असंही कोणी म्हणणार नाही. पण दिसतं असं आहे की या संपूर्ण खाते वाटपामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वर्चस्व आहे. ते कदाचित काही लोकांच्या मते सुपर सीएम म्हणून सुद्धा जेवढ्या खात्याचा त्यांच्याकडे कारभार आहे, पुन्हा बघता त्यांच्याकडे गृह आहे, त्यांच्याकडे वित्त आहे, म्हणजे महाराष्ट्राचं अर्थकारण सगळं आर्थिक सगळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं, महाराष्ट्राचं पोलिसिंग हेही देवेंद्र फडणवीस यांच्याकडं, ते विधी आणि न्याय तर अर्थात त्याला जोडूनच आहे, जलसंपदा सारखं अतिशय महत्त्वाचं खातं तेही त्यांच्याकडे आहे, ऊर्जा हेही त्यांच्याकडे आहे आणि गृहनिर्माण हेही त्यांच्याकडे आहे. सो बहुधा असं दिसतं आहे की मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं जे काही चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं त्या चित्राला कुठेतरी एक डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अगेन आम्हाला एक अशी राजकीय तडजोड करावी लागलेली आहे की त्या तडजोडीमुळं आम्हाला 105 स्वतःचे आमदार आणि 6 अपक्ष आमदार म्हणजे साधारणपणे
11 आमदारांचा पाठिंबा असून सुद्धा ज्यांच्याकडे 50 आमदारांचं बळ आहे, म्हणजे स्वतःचे 40 आणि 10 अपक्ष, अशा श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागलंय, तर त्याची भरपाई म्हणून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्र्याकडे असतात अशी सगळी महत्त्वाची खाती एक्सक्लुडिंग नगरविकास, ही सगळी खाती देवेंद्र फडणवीस यांना तुर्तास दिलेल्या या मंत्रिमंडळ विस्ताराच्या खाते वाटपामध्ये आपल्याला दिसत आहे. मग बाकीच्या सगळ्या प्रतिक्रिया येतील ॲज युज्युअल. आपण आत्ताच जो काही खाते वाटप जाहीर झालं त्या खाते वाटपाचं केलेलं हे विश्लेषण आहे. बहुधा मी पुन्हा म्हणालो तसं की उद्या होणाऱ्या झेंडावंदनाच्या वेळेला बिनखात्याच्या मंत्र्यांनी झेंडावंदन केलं च्या ऐवजी या खात्याच्या मंत्र्यांनी झेंडावंदन केलं, हा मेसेज जाणं फार गरजेचं होतं. फार स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी मागच्या वेळेला आपण बघितलं, त्याच्याही आधी बघितलं की 2014लाही त्यांनी प्रत्येक खात्याचा आपल्या पक्षाच्या विस्ताराच्या वाढीसाठी उपयोग करून घेतला. आत्ता तर या खाते वाटपामध्ये जवळपास मी असं म्हणेल की 80-20 म्हणजे 80% BJP 20% एकनाथ शिंदे गट असं हे खाते वाटप झालेलं आहे. आणि ते पाहता ह्या 80% बळाच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीला जो काही स्वतःचा लोकसंपर्काचा वगैरे अजेंडा असेल तो राबवण्याची ही संधी आहे. आणि म्हणून मधल्या ओळीमध्ये आपण लगेच विश्लेषण केलं की आजच्या या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाकडं आपण कसं बघायला हवं. थांबूया आपण इथे. आपण काय प्रयत्न करतोय की एक महत्त्वाची घडामोड जी घडते, जी पुढे चालून खूप मोठी होऊ शकते किंवा त्यातनं अनेक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात, तुमच्याबरोबर मलाही, तर त्या समजून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणजे आपली ही मधली ओळ. हे प्रयत्न तुम्हाला आवडत आहेत असं दिसतंच आहे. हे ऑब्जेक्टिव्हली पाहण्याचे प्रयत्न आहेत, म्हणजे तुम्ही तटस्थपणेच या गोष्टी बघायला हव्यात. जे जसं आहे तसं महाराष्ट्रासमोर मांडायला हवं. हल्ली मी म्हणतोच नेहमी की 1-2 बास्केट तयार झालं, प्रत्येकाला कोणाला ह्या बास्केटमध्ये टाकायची घाई झालेली आहे. या कार्यक्रमामध्ये असं कुठलंही तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षासाठी केलेलं विश्लेषण आहे असं कधीच भासणार नाही. सो थांबूया आपण इथे. माझं आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. तिथं चांगला संवाद होतो तुमच्याशी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.